नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आजचा स्पेशल मेनू घेऊन येत आहे तांदळाची खीर। तर या ठिकाणी मी 2 चमचे तांदूळ 1 तास भिजत ठेवले आहेत। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून मग नंतर भिजू घातले। यामधील पाणी काढून मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या तांदळाची। तांदूळ बारीक करताना थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, थोडंसंच टाकायचं आहे। तांदळाची पेस्ट बनवली आहे। इकडे गॅसवरती मी अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवले आहे। तर कमी गॅसवरती उकळून घ्यायचं आहे, साधारणतः 10 मिनिटं उकळून घ्यायचं दूध, थोडंसं आटवून घ्यायचं आपल्याला। तर 2 चमचे तांदूळ आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे। दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत इकडे दुसऱ्या पॅन मध्ये मी ड्रायफ्रुट्स परतून घेत आहे। तर त्यासाठी 2 चमचे तूप घेतले या ठिकाणी। दुधाला 10 मिनिटं उकळी काढली आहे। आता यामध्ये बारीक केलेली तांदळाची पेस्ट टाकून घ्यायची। तांदळाची पेस्ट मिक्स करून घ्यायची दुधामध्ये। काजू बदाम मनुके खरपूस भाजलेले आहेत, एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। तांदळाची पेस्ट दुधात टाकल्यानंतर 5 मिनिटं छान मिक्स करून घ्यायची आहे। काही वेळास त्या पेस्टच्या गाठी होऊ शकतात, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे। यात आता अर्धी वाटी साखर आणि विलायची पावडर 1 चमचा टाकून घ्यायची। साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही ही अशी तांदळाची खीर एकदा नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते। अगदी खव्याची खीर आपण जशी बनवतो तशीच टेस्ट या खीरीला लागते। त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। खीर शिजत आली आहे। आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि तूप टाकून घेत आहे। तूप, विलायची आणि तांदळाची खीर, हा मस्त घमघमाट सुटला आहे खिरीचा। तर तुमच्याकडे ही तांदळाची खीर कशी बनवतात तेही मला कळवा। तर या ठिकाणी खीर शिजलेली आहे, एक 10 मिनिटं कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे। आता बाउल मध्ये काढून घेते। मैत्रिणींनो, या ठिकाणी तांदळाची खीर तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।